परिस्थिती सांगू, ड्युटीहून आली बाबा, पुऱ्या नाल्यात इकडे घरात हे केलं, सगळे लोकांच्या घरात पाणी भरलं. पाना तुम्ही आणि 10 जण जे आमच्या घरात होता पूर्ण ओलागट झालेला आहे. आम्ही किती उचलून ठेवा, एकदमानं पाणी आलं म्हणून ते आम्ही उचलू लय झालो. आणि कपडे उचलले, हे उचला, बाजा उचला, काय काय करा. हे मागचं पाणी पूर्ण अंदर आलं आणि समोरचं पण येते, रोडचं पाणी बी येते. मग जायला चान्सच नाही आहे ना पाण्याला. ती तक्रार ही इथं पूल जो बांधला समोर दुकानाच्या तिथं पण केली होती तक्रार की हे छोटा पाईप टाकू नका, इथं मोठा पाईप टाका आणून. पण या लोकांना ऐकलं नाही, त्यानं केलं. सगळे बाया मिळून आम्ही तिथं जमा झालो होतो, पण त्यानं ऐकलं नाही. आसपासच्या घराची काय परिस्थिती सांगू, ड्युटीहून आली बाबा, पुऱ्या नाल्यात इकडे घरात हे केलं, सगळे लोकांच्या घरात पाणी भरलं. पाना तुम्ही परिस्थिती कशी आहे तर मोठे रोड बांधले त्यानं. रोड बांधून त्याने म्हटलं इकडे पाईप टाका, तिकडे पाईप टाका. फक्त कामापुरतं दिखाव्याचं काम केलं त्यानं. पुऱ्या लोकांच्या घरात पाणी घुसलं. हा, आता काय करतील लोक सांगा बरं तुम्ही. इकडे पहा आणि या घरात पहा पाणी किती गेलं. नालायक. मी म्हणतो जर चांगलं करायचं असेल ना तर चांगलं करावं माणसानं. सगळ्यांनी माझी हेच विनंती होती, आमदार असो, खासदार असो, कोणीही असो, की बाबा आमचं थोडंसं चांगलं करा. हे असं काय फायदा, तुम्ही रोड करू राहिले, नाल्या करू राहिले, पण सगळं लोकांच्या घरात पाणी जाऊन राहिलं. हे पूर्ण पिकवीचं पाणी आहे, कारण त्याला नाल्याच नाही केलेले ना बरोबर. पूर्ण पिकवीचं पाणी, घराचं पाणी जाईल कुठून, बांधलेलंच नाही आहे ना. परेशान झालेलो आहो सगळेजण. मग आता कोणी बिमार पेशंट आहे, पडलेले पेशंट आहे, सगळे पाणी घरात घुसलं, कसं करावं, कोणाला काढावं.